कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म 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 करिया वर्म फेरा पडे तू करिया वर्म फेरा पडे तू करिया वर्म फेरा पडे
Yeah.
पायी एक मनुष्य जन्म सुकलिया वर्म फेरा पडे याच जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी घेऊन या करे दर्शन ह्याची जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका पांडुरंगा करू प्रथम नमन ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमध्यात्मं एकं नित्यमेव अचलं सर्वदेशात्मभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो विराध्य एकपतिपाध्य एकसंवेद्यात्मरूपा देवापति गणेशु संदार्थमति प्रकाशि ज्ञानेशिला स्वभायोगी आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या निगरण हेतु बंधु चरण हे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर करुणादयाळ तुमचानुग्रह लाभलो समाधानो जय आता माझ्या भावा अंतराय नको देवा अरे भागाते करतो वेदना मोजतो दृढ माझे मन आई राखावे बांधून सुखावणे वाटे आदर नको पाले श्री संतान श्री माता चरणावर श्री संतान श्री माता चरणावर
हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज दळवी यांचे बंधू वैकुंठवासी सहदेव माणिक दळवी हे आपल्यातून आज देहरूपाने निघून तब्बल तिथीप्रमाणे 1 वर्ष झालेलं आहे. तत्प्रित्यर्थ त्यांचा आपण आजचा प्रथम पुण्यस्मरण साजरं करत आहोत. अनादि अनंत काळापासून परंपरागत आहे तत्वज्ञान जे बीज नाम आहे त्यांचं अस्तित्व त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाने ही गोष्ट सहजपणे अनुभवून घेतली आणि हेच नाममंत्र हे जे ओरिजिनल जो खरा परमार्थ आहे हा खरा परमार्थ जो त्यांनी केला तो परमार्थ कसा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आज या कीर्तन रूपी सेवेचं प्रयोजन केलेलं आहे. आणि ही आजची ही कीर्तन रूपी सेवा मधुर पामराकडे आलेली आहे. मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण याच मंडळी करून जो नामाचं मंत्र जो नाम बीज आहे त्याचा अनुभव जो काही म्हणा त्यांनी करून दिला तो अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याची पात्रता ही माझी आहे हे त्यांनी ठरवलं आहे. ही जी गोष्ट ही मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून मला त्यांनी उभं केलेलं आहे. वास्तविक पाहता ते खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात, माझ्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे ते सांगू शकतात. मी तर काय या संप्रदायाची एक नवीन सून आहे असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. पण घरातल्या व्यक्तीने करणं घरामध्ये ही काही आपली रीत नाही म्हणून त्यांनी ही कीर्तन रूपी सेवा मधुर पामराकडे दिलेली आहे. विठ्ठल प्रस्तुत वेळेला घेतलेला अभंग संत नामदेव महाराज ज्यांना भक्ती शिरोमणी त्यांना भक्ती सम्राट असं म्हटलं जातं असे भक्ती स्पेशाली संत नामदेव महाराज म्हणतात 4 चरणाचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज अभंगातून? शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म तुम्हाला ही मिळालेली जी योनी आहे ही 84 लाखावी ही शेवटची योनी आहे. ही योनी म्हणजे आधीच नाही. या मनुष्य योनीला या जीवाने येण्यामागचं काही ना तरी काही प्रयोजन असतं. हे प्रयोजन या जीवाने समजून घ्यायचं असतं अशी भगवंताची इच्छा आहे. ते भगवंताचं म्हणणं जे आहे हे म्हणणं संतांनी अनुभूती करून घेतली आणि या जीवाला या अभंगावाटे सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म तुकलियावर मग फेरा पडे. हे जर या मनुष्य देहाला येऊन या जीवाने नाही समजून घेतलं तर परत तो 83,99,999 योनीमध्ये त्याचा परत ते जन्म मरणाचा त्याचा फेरा हे चालू होईल. हे जर असं होऊ नये असं वाटत असे त्या जीवाने काय करायला पाहिजे? याच मनुष्य देहामध्ये याची त्यांनी ओळखी करा आत्माराम. आत्माराम करणे म्हणजे स्वतःच सोडून तो कोण आहे हे समजून त्याला घ्यायचं आहे. संसार संभ्रम होऊ नका. हे जीव नॉर्मली जे काय या संसार संभ्रमामध्ये जो काय असाच पोळला गेलेला आहे त्याच्यापासून बाहेर पडून तो खरा कोण आहे, खरा देव जो आहे जो आतमध्ये आहे त्याची त्याला ओळख करून घ्यायची आहे. त्याच्याने काय होईल? आज आपण संसारामध्ये मत दुःख भोगतोय पण सुख मिळावं असं जर वाटत असेल तर या मार्गाने जावं लागेल. त्यामुळे तुम्हाला एक टेक्निक आहे. ती टेक्निक म्हणजे संसारी असावे असूनी नसावे. सगळं काही करून हे काहीच आपण करत नाही आहोत. सगळी ही गुरु मंडळी सगळं हा देव आहे माझ्याकडून करून घेत आहे अशा प्रकारच्या त्या स्थितीला आपल्याला यायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा म्हणजे अखंडितरित्या तुमच्या ज्या या देहामध्ये जी बोंब अखंडितरित्या चालू आहे ते नामस्मरण तुम्हाला या संतांच्या मार्फत समजून घ्यायचं आहे. ज्याची ज्यांनी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. ज्या वेळेला तुम्ही ते
अंतर्मुख व्हाल त्यावेळेला नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारी भरपूर त्यावेळेला कठीण प्रसंग येतात। अंतर्मुख होऊन वृत्ती लगेच अंतर्मुख होत नाही, लगेच आपण बाहेर येतो, पण त्यावेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता त्याच्या आतमध्ये घुसा, त्यावेळेला तुम्हाला अनुभूती येईल की देव जो आहे, तुम्ही फक्त आतमध्ये घुसा। देवाच्या जवळ जाणं म्हणजे अंतर्मुख होणं आणि देवा जे काय बाहेरचे धंदे करणं ते म्हणजे देवापासून दूर जाणं आहे। तुम्ही फक्त आतमध्ये या, तो आतमध्ये तुमची अंतर्मुख होण्याची वाट पाहतो, तुम्ही फक्त पुढे जातो, लगेच तुम्हाला सावरायला येतो। नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी घेऊन या करे सुदर्शन। फक्त आणि फक्त याच जन्मामध्ये हे तुम्हाला करता येईल, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही। म्हणून याची जन्मी ओळखे करा आत्माराम, संसार संग्राम होऊ नका। हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठाल। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा हे संत माझ्या नशिबामध्ये आले, म्हणून या मनुष्य देहाला येऊन जीवाने जी गोष्ट साध्य करायची आहे ती गोष्ट माझ्या पदरामध्ये पडली आणि म्हणून मला इथं या व्यासपीठावरती तो अनुभव सांगण्यासाठी उभं केले। जर ही गोष्ट माझ्या पदरामध्ये पडली नसती, असाच मी मरून गेलो असतो आणि ज्याच्यासाठी हा निर्णय दिलेला आहे, जे करायचं तसंच राहून गेला असतं। हा देव 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 म्हणून आमचं मजबूत चालू आहे। खरंच हे देवदेव करण्यामागचं जे कारण आहे, ह्याचं जे फळ आहे, खरंच ते आपल्याला मिळालंय का हो? कशासाठी आपण देवदेव करतो? बघा बरं, जनरली का देवदेव केलं जातं? संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला दुःख नको, आपल्या इच्छा अपेक्षा या पूर्ण होतात, धनसंपत्ती येते, कुटुंबाचं काही वाईट होऊ नये, सगळं चांगलं व्हावं, यासाठी आम्ही परमार्थ करतो। आज वंश परंपरेने हेच आम्हाला सांगितलेलं आहे, हे असंच करा, तेथे आई वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवीतील। मग जर ती जर वंश परंपरा जर संत परंपरेने आली तर खरी जी गोष्ट काय, खरी गोष्ट पदरामध्ये पडते। बघा ना, एवढं आम्ही आजपर्यंत केलं, खरंच सांगा बरं, सुख मिळालं का? जे परंपरेने केलेले आहेत त्यांना मिळाल्याशिवाय राहणारच नाही, पण जे नाही आहेत त्यांना मी विचारतो, इथं जर एखादा कोणी असेल तू भाग्यवान आहे राजा, हे गोष्ट बाहेर कुठंच सांगितली जात नाही। समाजातील प्रमुख मंडळी या गोष्टीला उन्मुख आहे आणि फक्त बाहेरचा परमार्थ चालू आहे, बहिरंगाचा राजांवर परमार्थ नसतं। जे जे आजपर्यंत आम्ही देवदेव देवदेव करत बाहेरचे धंदे केले ते तुम्ही सत्कर्म केलेला आहे आणि परमार्थ जो आहे हा परमार्थ आतला धंदा आहे। पटतंय? परमार्थ हा आतला धंदा आहे, म्हणून आजपर्यंत संतांना जो अनुभव आला तो अनुभव आम्हाला हे बाहेरचे देवदेव करून आलेला नाही। संतांना जो अनुभव आला तो अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल, आज सुद्धा तशा प्रकारचा अनुभव येतो। आज सुद्धा हे महात्मे तशा प्रकारचा अनुभव करून देऊ शकतात, लक्षात घ्या। पण तो जर अनुभव करून घ्यायचा असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल आणि अनादिअनंत काळापासून जो खरा परमार्थ आहे हा खरा परमार्थ आम्हाला करावा लागेल, लक्षात घ्या। कशासाठी मनुष्य देहाची उत्पत्ती आहे? 84 लाखावा नरदेह हा उत्पन्न करण्यामागचा भगवंताचा हेतू काय आहे? कधी असा आपण विचार केलाय? ब्रह्मदेवाला सृष्टीत्पत्ती करता येत नव्हती, पैगा सृष्टीच्या उपक्रमा 83,99,999 योगी ब्रह्मदेवाने उत्पन्न केल्या। काय करू? भगवंताने या वेळेला ब्रह्मदेवाला सृष्टीत्पत्ती करता येत नव्हती,
त्यावेळेला ब्रह्मदेवाची त्याला दया आली. त्यावेळेला भगवंताने अवसरूपाने येऊन त्या ब्रह्मदेवाला जे नामस्मरण आजही तो भगवंत करतोय ते नामस्मरण त्याने ब्रह्मदेवाला दिलं. जे नामस्मरण मजपर्यंत पोहोचलेलं आहे. जे ब्रह्मदेवाने नामस्मरण केलं ते नामस्मरण मजपर्यंत पोहोचलेलं आहे. जे नामस्मरण शिरसिंधूच्या परिसरी आदिनाथाने म्हणजे शंकराने पार्वतीला दिलं. लक्षात घ्या, तो बीज मंत्र या गवळी कुटुंबामध्ये आहे. तो बीज मंत्र मजपर्यंत पोहोचलेला आहे. ह्या नामस्मरणाने ब्रह्मदेवाने तयाचे एक नाम जीवित ध्याता ते व्रत जपता सुजन योग्यता आली तया. त्यावेळेला ब्रह्मदेवाला सृष्टीपत्ती करता आली आणि ब्रह्मदेवाने 83,99,999 योजना उत्पन्न केल्या. पण माझ्या जवळचे नामस्मरणले ते मी देऊ कोणाला? इतर योनीच्या ठाई ह्या विचारत नाही, सगळ्या योनी आडव्या आहेत. म्हणून ही ब्रह्मदेवाने ही 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केली. आज तुम्ही बघा, तुम्ही किती दुःखी आहात. या मनुष्य योनीमध्ये येऊन हा जीव दुःखी आहे. बाकीच्या योनीमध्ये त्याला सुख मिळत असेल का? म्हणून हा जीव जो आहे हा सुखासाठी तळमळ करतोय. पण ते सुख जर त्याला पात्र करायचं असेल तर याच योनीमध्ये आणि ते याच जन्मामध्ये माझी भाषा कुत्र्या मांजराला कळणार नाही. माझी भाषा ही फक्त आणि फक्त मनुष्यालाच कळू शकते. या मनुष्य देहाचे निज्ञान सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला से देव दिला देह भजन. शब्द इतके सोपे नाहीये. संतांचा जो परमार्थ आहे हा परमार्थ म्हणजे बोलाबोलीचा विषय नाही. आज बघा, पोट भरायच्या ज्या पण काही विद्या आहेत, प्रत्येक विद्या या ठरवलेल्या आहेत. त्याची सिस्टीम असते. कोणीही येईल आणि काळा कोट घालून वकिली करेल, चालत नाही. कोणी येईल गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घालेल, जाल का तुम्ही त्यांच्याकडे? डॉक्टर जाल का तुम्ही त्यांच्याकडे? सर्टिफिकेट लागतो, वरती बोर्ड लागतो. मग आज या प्रत्येक गोष्टीला जर परंपरा आहे, आज आमचा जो परमहंस चालू त्याची परंपरा काय? गोष्ट समजायला परंपरा लागते. परंपरा म्हणजे अशी कुठली खायची काय गोष्ट नाही. परंपरा म्हणजे ज्वारीची भाकरी आणि भेंड्याची भाजी नाही. परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून परंपरागत चाललेलं तत्वज्ञान जो निर्गुण निराभास जे तो मोठव शबल ब्रह्मा आदि नारायण म्हणतीया जो सर्वासाध्य गुरु ब्रह्मादयाचा अनुग्रहितो ब्रह्मा अद्वैतपदेषु अद्वैपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं, भगवंतापासून जे ब्रह्मदेवापर्यंत आलं, त्यानंतर ब्रह्मदेवाने ही गोष्ट सांगितली अत्रि मुनींना. अत्रि मुनींनी ही गोष्ट सांगितली दत्तगुरूंना. दत्तगुरु सगळ्यांना माहिती आहेत ना? दत्तगुरु म्हणजे असाच विषय नाही कोणी दत्ता दिगंबरा करतं. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ आद्य पुरुष आहे. दत्तगुरु पासून सगळे संप्रदाय तयार झालेले आहेत. माझा जो आनंद संप्रदाय आहे हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. म्हणून श्रीपादाबा सांगायचे सगळ्यांना विसरला तरी चालेल, पण दत्तगुरूंना विसरता कामा नये. ते आपल्या संप्रदायाचे म्हणून आद्य पुरुष एक लक्षात घ्या. माझा संप्रदाय हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. आज मजबूत दत्तगुरूंचा चालू आहे, पण दत्तगुरूंमार्फत परंपरा आज आमच्यापर्यंत पोहोचली आहे का याचा विचार करावा लागेल. दत्तगुरूंपासून ही गोष्ट केली. नारायण महाराज चालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा
ह्या नानाबाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश बाबा म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला 2021 साली प्रबोध आहे. कुठं आहे हे असं? हे फक्त आणि फक्त परंपरेमध्येच मिळतं. म्हणून जर तुम्हाला याची अनुभूती जर घ्यायची असेल, मार्ग दावणी गेले आधी दया निधे संतते तेण्याची पण ते चालू जाता न पडे उंटा कोठे काही मुख्य महाविष्णू चैतन्याचे लक्षात येतंय. पण कितीही जरी आम्हाला सांगितलं तरी आमचा विषय असतोच ना. आम्हीही करतोय मग ते काहीच नाही का? आम्ही काय करतोय याचा आम्हाला फैसला करावा लागेल. लक्षात घ्या, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंतच, नंतर काही नाही, कोणी विचारत नाही काय नक्की आमचं चालू आहे. काही गोष्टी आम्हाला पटून नसू दे. सुख तुम्हाला पटतं की नाही? सुख हे प्रत्येकाला पडतं, पण नक्की आम्हाला ते अखंड सुख ह्या जीवाला हवं आहे. जे संतांना मिळाले ते आम्हाला भेटलं का? जे आजपर्यंत आपण केलं बघा, जे तुम्ही देवदेवापर्यंत केलं, सकाळी लवकर उठले, उपास तपास होतवाई कल्याण केले, सत्यनारायणाची महापूजा घातली, दिंडी केले, सत्या केले, वारी केल्या, श्रीमद भागवत कथा केल्या, कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, पुढे पुढे जोपर्यंत शाळेमध्ये येत नाही तोपर्यंत काही नाही. तुम्ही जे काही केलेलं आहे त्याला सत्कर्म असं म्हणतात. त्या सत्कर्माने पुण्य होतं. लक्षात घ्या, स्वर्ग पुण्यात्मक पापे. जे पण काही तुम्ही केलेलं आहे त्याने पुण्य होतं. ते पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये राहून दिलं जातं. आज स्वर्गाचा खूप उद्योग चालू आहे. बिनधास्त आम्ही स्वर्गवासी लिहितो. आम्ही काही बघत नाही की नक्की या जीवाने काय करायचं आहे, या जीवाचा उद्धार कसा पाहिजे, ह्या मनुष्य जीवनाचा शेवट कसा पाहिजे, काही विचार करत नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात लावून दिलं जातं. पुण्य एकदा संपलं मग जो पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रपराची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत मृत्यूलोकाला यावं लागतं. मनुष्य देह मिळेल याची काही गॅरंटी नाही. मिळाला तरी भारतामध्ये मिळेल, काही शाश्वती नाही. तुम्हाला माहितीये बाहेर देशामध्ये काय काय चालू आहे. इंडियाची आजची पोझिशन आहे खूप सुप्रीम पोझिशन आहे. आता बघा, हे अखंड कार्यक्रम आधी सुद्धा एवढे कोणी करून घ्यायचे नाही. आता इथं कोणी अडवायला पण नाहीये. खरी गोष्ट मनुष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आडकाठ्या यायच्या, पण आता आम्ही नको नको करतोय. इतकं आज इझिली अवेलेबल आहे कारण 20व्या शतकामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी जे काय सहन केलेलं आहे ना, त्याचा हा परिणाम आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला समजून घ्यायचं खूप इझिली आहे. म्हणून सांगतो, खूप भाग्यवान आहात. हे संतांचे पवित्र शब्द तुमच्या कानावरती पडतात. लक्षात घ्या, स्वर्गाला तुम्ही किती काही करा, स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे अमर म्हणतात. आम्हाला मृत्यू लोकांमध्ये यायचंय. कशासाठी? नारायणी नामी हो, नारायण नामे
आहेत हे शब्द माझे नाही, हे शब्द परमपूज्य आदरणीय संत श्रीपादबाबा यांचे नाही. का हे संतांचे शब्द आम्ही समजून घेत नाही? लक्षात घ्या, आम्ही ज्या मार्गाने चाललेलो आहे तो मार्ग योग्य नाही, पण ही गोष्ट आम्ही समजून घेत नाही. मग माते पावी जेणे शुद्ध पुण्य. श्रीकृष्ण अर्जुनाला ते सांगत होता, अरे अर्जुना, हे तुझं काय चालू आहे? तुझा आणि माझा संबंध एक आहे. मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट तुला समजून घ्यायची आहे. अरे थोडस इकडे तिकडे झालं म्हणून तुला तू वेगळा मी वेगळा आणि हे विश्व वेगळं वाटतंय, पण ज्या वेळेला त्या संतांच्या मार्गाने तू जाशील, ऐसे ह्या पृथ्वी बोध सागरी तू आपण ते यात्रे कलरू करी मग जवळपासची चराचरी तव तुझी आसी. ज्या वेळेला तू त्या मार्गाने जाशील त्यावेळेला तुला अनुभव येईल की हे शरीर मी नाही, मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्व व्यापक आहे. मी देह ही एक नंबरची आमची चुकीची सायकोलॉजी आहे, आम्ही गैरसमज म्हणतो. लक्षात घ्या, हे शरीर मी आहे हे जे तुम्हाला वाटतंय ना, हे तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अटकवतं. बाकीच्या कुत्र्या मांजऱ्या प्राण्यांना हे कळत नाही. मनुष्य देहाला येऊन तुम्ही हा विचार करायला पाहिजे की माणूस मेल्यावरती माणूस कमवत राहतो आणि आपण म्हणतो तो गेला, मग जातो कोण याचा विचार करा. निघून गेला वारा, निघून गेला वारा. वाऱ्याची उत्पत्ती जी आहे ती आकाशापासून झालेली आहे आणि आकाशाच्या पलीकडचा जो आहे तो भगवंत आहे. ती गोष्ट तुम्ही सगळे आहात, पण तुम्ही अनादि अंत काळापासून मध्ये ज्या बाकीच्या योनीमध्ये या शरीरात तुम्ही मी समजत बसला आहात. म्हणून संतांना शरण जाऊन नक्की तुम्ही कोण आहेत हे समजून घ्यायचं आहे. या योनीमध्येच हे समजून घ्यायचं आहे. जर या योनीमध्ये तुम्ही समजून घेतलं नाही तर ही जी देहरूपी मुदत जगाची दिलेली आहे ते असंच तुमचं राहील हे म्हणणं माझं नाही. हे म्हणणं परमपूज्य आदरणीय संत श्रीपादबाबा यांचं नाही. तुम्हाला ज्ञानोबा महाराज चालतात की नाही? तुम्हाला तुकाराम महाराज चालतात? तुम्हाला एकनाथ महाराज चालतात? तुम्हाला नामदेव महाराज चालतात की नाही? मग या संतांचे पवित्र विचार तुम्हाला कधी करायचे ते या संतांचं मत आहे. अभंगाचं पहिलं चरण. एक मनुष्य जन्म देवताची पारी, एक मनुष्य जन्म. जन्म सुकलियावर फेरा पडे. माझा खरा परमार्थ काय आहे? खरी ही गोष्ट काय आहे? आज आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येईल. आता उपाय वनवसंतो जो आजेचा आहे वसंतो. अनादि अनंत काळापासून तत्वज्ञाने ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. काय नक्की ही भानगड आहे? ही नक्की काय भानगड आहे? बघा, आज आपण समजू एक आंब्याची बाग आहे आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये आता हा आंब्याचा सीझन येऊन गेला. मग आता शेतकरी काय नंतर उन्हामध्ये आंब्याकडे जातच नाही का? त्याची आंब्याची बाग कशा प्रकारे चांगली ठेवता येईल ह्याचा तो प्रयत्न खंड करत असतो.
माई पण बघा बागेमध्ये ती बाग सुशोभित करण्यासाठी किती प्रयत्न करत असतो, आलं का लक्षामध्ये? पण नुसतंच जर त्याने प्रयत्न केले तर आंब्याला मोहर येईल का? आंब्याला मोहर यावा असं जर वाटत असेल तर वसंत ऋतू यावा लागेल. वसंत ऋतू आल्यानंतर जे माईने जी काही मेहनत केलेली असते त्यामुळे तिचा मोहर जो आहे, तिचं फळ जे आहे ते वसंत ऋतूमध्ये दिसत असतं. त्या मोहरकडे बघून आपण म्हणतो ना, किती फळ येतील, किती आंबे येतील, सीझन चांगला आहे का सीझन चांगला नाहीये. तशा प्रकारे आम्ही एवढे आतापर्यंत देवदेवाचे उपाय केले. या भगवत प्राप्तीच्या उपायामध्ये सद्गुरु रूपी वसंत ऋतू तुमच्या आयुष्यामध्ये येणं महत्वाचं आहे. हा सद्गुरु रूपी वसंत ऋतू ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि ज्या वेळेला तुम्ही त्या रीतीने जाल त्यावेळेला तुमच्या आतमध्ये जी अमृत रूपी करुणा आहे, ती अमृत रूपी करुणा म्हणजे हे सद्गुरूचं अमृत वास्तव्य आहे. ती करुणा ज्या वेळेला उत्पन्न होते त्यावेळेला ती मूर्त रूपाला येऊन तो खरा तुमच्या आयुष्याचा मोहर आहे. आणि ती जी प्राप्ती आहे ती प्राप्ती तुम्हाला मनुष्य देवाला घेऊन करायची आहे. जो आद्येचा आहे वसंतू, आद्येचा आहे वसंतू म्हणजे ही गोष्ट देण्याची अधिकार सर्वांना नाही, लक्षात घ्या. या स्त्रियांनी जे मंगळसूत्र घातलेलं आहे, कोणाचं घातलेलं आहे? हे त्यांच्या पतीचं घातलेलं आहे. मग पती कोण असेल? श्री डॉट पुढे काहीतरी असेल आणि ह्या श्रीमती डॉट पुढे काहीतरी असेल. मग हा स्त्री म्हणजे कोण आणि हा श्रीमती म्हणजे कोण? अहो, श्री म्हणजे तोच भगवंत आहे. त्या भगवंताचे तुम्ही अंश आहात हे त्यामागचं रिझन आहे. अशा अगोदर श्री लावायचं आहे आणि थोडस काहीतरी आहे म्हणून श्रीमती आहे. पण त्या स्त्री आणि श्रीमतीचा संबंध एक आहे. हो, या पुरुषांमध्ये आत्मा आहे बाबा सांगायचे, यांमध्ये काय आत्मी आहे का? तुम्ही जे मंगळसूत्र घातलेलं आहे ते त्या आदिनारायणांचं आहे. ते अनादिअनंत काळापासून ही आपली संस्कृती आहे. तशा प्रकारे हे जे नामस्मरण जे आहे हे नामस्मरण आदिनारायणापासून परंपरागत ते जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या पुरुषाकडे प्राप्त असतं. त्याला तशा प्रकारचा अधिकार असतो. अशा प्रकारचा ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू महात्मा तुमच्या आयुष्यामध्ये येणं महत्वाचं आहे. जो त्याच्याजवळ असलेलं हे नामरूपी चैतन्य जे आहे हे तुमच्यामध्ये शब्दाने, स्पर्शाने आणि दृष्टीने प्रकट करण्याचं, ते ट्रान्सफर करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. असे अधिकारी पुरुष असावे लागतात. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. तंत्र मंत्र उपदेशाची असे आयते गुरु आहेत बरोबर आहे. बघा, सद्गुरू म्हटलं गेलं तर आम्ही सद्गुरू केलेला आहे. तरी शिष्याचे सद्वस्तू मिळवली दाविती. किती जणांनी हा सद्गुरू केलेला आहे आणि किती जणांना आज त्याचा अनुभव झालेला आहे. प्रत्येकाने याचा विचार करावा. मी कोणाही गुरुला अजिबात नावं ठेवत नाही, पण संतांचा जो ओरिजिनल परमार्थ आहे तो सांगण्यासाठी मला या व्यासपीठावरती उभं केलेला आहे. जो ठेवा मजपर्यंत आहे, इट इज एक्सपेक्टेड की तो ठेवा मला सांगणं गरजेचं आहे. यूज ब्रेन. तुम्ही दिमाग लावा या गोष्टीचा. नक्की आमच्या नशिबामध्ये कोण आले, नक्की आम्हाला त्याची ओळख झाली का वाटतंय. पण सहज म्हणतात तो काय ते म्हणतात त्याचं काय असं काही नसतं. खूप छोटीशी गोष्ट वाटते ही, पण ही गोष्ट छोटीशी नाही. आज बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये सिलेंडर आहे, गॅस शेगडी आहे. आता स्त्रोता जमाना गेला. काही काही ठिकाणी असेल, आहे का नाही गॅस सगळ्यांकडे? काय गॅसची प्राइस देऊ? सगळा 1000 रुपये, आधी 1200 होता, 800 रुपयावरती आलाय. 1000 रुपये पकडू आपण. आणि गॅस आहे 15,000चा. एक तो सिलेंडर आणला, गॅस आणला, सगळं सेटिंग वगैरे केली, गॅस चालू केला, सिलेंडर चालू केला आणि वरून गॅसही चालू केला आणि जे आपल्याला शिजवायचं आहे ते आपण त्याच्यावर ठेवलं. शिजेल का? शिजेल का? इथून चालू केलं, खालून वरून चालू केलं, शिजेल?
गॅस जातोय, थोडं ते फील पण होतं, वासही येतो, पण त्या गॅससाठी आपण ही सगळी सोय केलेली आहे का? काय लागेल हो त्यासाठी? काय लागेल? काळी पेटी लागेल, लायटर लागेल, बरोबर आहे का नाही? ज्या वेळेला तुम्ही एक लायटर तिथे मारता, त्याची ठिणगी लगेच आता त्या गॅसचं जे काय खरं अस्तित्व असतं त्या खरं अस्तित्वाला प्रकट करतं. लक्षात घ्या, गॅस इथंही आहे ना, इथं वारा आहे का नाही? बघा जरा हलवली ते हलवतो का? त्या सिलेंडर मध्ये हलतो का? हलतो ना? सिलेंडर हलतो का नाही हलत? कसा हलतो? त्याच्यामध्ये तो लिक्विफाईड स्टेज मध्ये असतो, नंतर त्याचं गॅस मध्ये रूपांतर होतं. हे दोन्ही अमूर्त त्याच्या स्टेजेस आहेत, पण ज्या वेळेला ती ठिणगी त्याच्यावरती पडते त्यावेळेला तो मूर्त रूपाला येतो. लक्षात घ्या, तुमची 3-4 हजाराची सोय असू द्या, काय प्राइस असेल एका मातीच्या काडीची, काय प्राइस असेल त्या लायटरच्या एका ठिणगीची. ती लायटरची एक ठिणगी, ती मातीची काडी तुमचं पोट भरते, ती मातीची काडी तुमची भूक भागवते. तशा प्रकारे ही देहरूपी मूर्तला असू द्या, पण जोपर्यंत हा अनादिअनंत काळापासून परंपराचं चैतन्य रूपी ट्रान्सफर करणारा जो सद्गुरू, तो जर तुमच्या आयुष्यामध्ये जर आला नाही, ह्याची तुम्हाला कदापि ओळख होऊ शकणार नाही. लक्षात घ्या, असे भरपूर उदाहरणं आहेत. मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामधून असताना श्री चंद्रपुरामध्ये ज्यावेळी शंकर पार्वतीला सांगत होता ते तो मंत्र, ते बीज नाम, हे यांनी पोटातून ऐकलं होतं. माशाच्या पोटातून ऐकलं होतं, नाही चालत. बद्रिकाश्रमाला येऊन चालत होतं स्वतःच, नाक पुढे ओढून ओढून रक्त यायची वेळ आली. दया आली आदिनारायणाला, दया आली आदिनाथांना. मग त्या वेळेला आदिनाथांनी दत्तगुरूंना बोलून घेतलं आणि दत्तगुरूंना जामीन देऊन आदिनाथांनी त्या मच्छिंद्रनाथांना अनुग्रह केला. म्हणत नाही का तुम्ही, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. त्या वेळेला मच्छिंद्रनाथ हे शिष्य झाले, दत्तगुरू जामीन होते. त्यावेळेपासूनच अनुग्रह देताना एक जामीन असावा लागतो. ही सिस्टीम आहे. लक्षात घ्या, तुमच्या ज्या पण काही पोट भरायच्या डिग्र्या असतील, आज मी डॉक्टर आहे, डॉक्टर ही जी काही शिक्षणाची जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम त्या सिस्टीमने ठरवलेलं आहे. मग ते जी काही सिस्टीम आहे ती त्या ऑथॉरिटीकडे पास करतात. मला पास करणारी ऑथॉरिटी आहे डॉक्टर DY पाटील. आज माझं सर्टिफिकेट आहे, मी आज डॉक्टर आहे, त्याचं जामीन डॉक्टर DY पाटील विरुद्ध ते सर्टिफिकेट आहे. मग आज तुमच्याकडे जर भगवंताचा परामर्श चालू आहे, तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहात, कोण तुमचा जामीन आहे का? आहे. हा विचार करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. हा ओरिजिनल परमार्थ आहे. लक्षात घ्या, नामदेव महाराजांना सुद्धा ही गोष्ट कळत नव्हती. ज्यांचा आज अभंग घेतला आहे, ज्या जन्मामध्ये हे करून घ्यायचं आहे, ह्याच जन्मीवरती करा असणारा संसार संभ्रम भोगू नका. काय ओळखायचंय, काय नामदेव महाराजांना समजत नव्हतं. लहानपणापासून देव जेवत होते, देव खातो, देव पितो, देव नाचतो, एवढंच आहे का हो? आमचं तर यापैकी आमचं काहीच नाहीये. आहे काही तसं ज्याचं नैवेद्य देव जेवतो सांगा आहे, पण तिथं त्या लेवलला होते. पण ज्या वेळेला याच्याकडे खरा परमार्थ आहे का नाही, अनादिअनंत काळापासूनचा ठेवा याच्यापर्यंत ते चैतन्य रूपी नामस्मरण पोहोचलेलं आहे का नाही, हे ज्या वेळेला टेस्ट करण्यासाठी त्यांना पाचारण केलं गेलं गोरोबा काकांनी, काय झालं त्यावेळेला, देव कीर्तनामध्ये नाटक जरी असला तरीही त्या नामदेव महाराजांचा अपमान झाला. त्यांना कच्च ठरवलं गेलं, नामा म्हणे गोरा कोरा कोरा म्हणे कोरा राहिला गे बाई सुंदर ना ये बाजी ना. गोरोबाकडे त्याला कच्च ठरवलं, पण नाही सहन होतो. आम्ही करतोय ना, आम्ही करतोय, आम्ही माळ घातले, आम्ही पिंड्या करतो, आम्ही वाड्या करतो. अनुभव आला का? अनुभव आला पण नाही. नामदेव महाराजांचे असंच झालं. देवाचा मी एवढा भक्त,
देव माझं खातो, देव माझं पितो, देव माझ्या कीर्तनामध्ये नाचतो, यांनी माझा मला पाहुणा करून बोलवलेला आहे, यांनी माझा सन्मान करायला पाहिजे. हे बघा कसा माझा अपमान करतात. तिथून निघणं जाता बेटर आहे. नामामने सन्मान पाहुलो बघूत गमन करणे बरे दिसे. तसेच तिकडून ते निघाले आणि थेट विचारायला लागलं, मी कसा कसा, मी कसा कसा. त्यावेळेला विठ्ठलाला सांगावं लागलं, आता याला सांगण्याची गरज आहे. बरोबर आहे नामदेवा, या मनुष्य देहाला येऊन जेव्हा एक गोष्ट साध्य करायची आहे, जो अनुभव की स्वरूपाची ओळख त्याला प्राप्त करायची आहे, नक्की तो कोण आहे, कोण मी आहे करावा विचार. म्हणे ज्ञानदेव याची नामदेवा तू कोण आहे याची ओळख तुला करून घ्यायची आहे. अरे तुझा आणि माझा संबंध एक आहे, तुझा आणि माझा संबंध एक आहे. थोडस काहीतरी तिथे झालं म्हणून तुला वाटतं तू वेगळा आणि मी वेगळा, नामदेव वेगळा आणि विठ्ठल वेगळा, पण असं अजिबात नाहीये. काय सांगायचं, तू आत्महत्या करायचा डोका आपटत होता म्हणून ते मी जेवलो, पण राजा हा खरा परमार्थ नाही. काय यांना म्हणायचं, अरे मला नाव नाही, मला रूप नाही, रूप नाही त्याची नाव ठेवी आले वाढवला. नुसता यांनी मला नाव रूपाला आणलं आणि नुसता यांनी भ्रम वाढून दिला. मला हात नाही, मला पाय नाही, यांनी मला हात जोडले, यांनीच मला पाय जोडले, यांनीच माझे शरीर केलं आणि हेच मला खाऊ घालतायत. काय बोलायचं, जन्मने स्वरूपाचे हात पाय नाही त्याचे, हात पाय नाही त्याचे, हात पाय नाही त्याचे. अरे नामदेवा, हे माझं ओरिजिनल स्वरूप आहे, ह्याची आता ओळख करून घे. मग नामदेवाच्या लक्षणामध्ये आलो. नामदेव कोणाचा ऐकत नव्हता, पण विठ्ठलाचा ऐकायचा. म्हणून मग नामदेवाला विठोबा केसांकडे धाडलं आणि जा तुका म्हणे किल्ल्या त्या संसारातील गेल्या. मग ज्या वेळेला ते नामदेव महाराज विठोबा केसांकडे गेले, मग विठोबा केसरांनी हे जे काय निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांच्याकडून जे काय आलं होतं विठोबा केसरांकडे, ते नामस्मरण त्यांनी नामदेवाला दिलं आणि ते जी परंपरागतची रीत आहे त्या रीतीने ते नामस्मरण करू लागले. मग ते आपण एकाग्रांतःकरण करुणी सद्गुरु स्मरण, त्या रीतीने ते नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता 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 त्यांना ते अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्यावेळेला त्यांना कळलं देहाचा अखंडित विसर पडला आणि त्यावेळेला त्यांना अनुभूती आली, अरे शरीर मी नाहीये, मी कशा कशा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये मी अटकलो होतो आणि काय माझी मानसिकता होती. त्यावेळेला त्यांनी लिहिलं भावांकार गुरु वचनी भुगली पहाट, गुरु वचनी भुगली पहाट. काय झालं, माता भक्ती भेटली बरवंत, माता भक्ती भेटली बरवंत. काय तिने तिने मज मार्ग दाविला सोबत गाहा, नर हरि रामा गोविंदा वासुदेवा, नर हरि रामा गोविंदा वासुदेवा. काय विषय हा, काय विषय आहे पुढे सांगतात ते. काय करावं, सद्गुरु रूपी विठोबा केसर माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझ्या आयुष्यामध्ये अखंड अंधकार होता हे त्याविषयी करतात. हे विठोबा केसर माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझ्या आयुष्यामध्ये ती पहाट आली. लक्षात घ्या, ज्ञान रूपी पहाट आली. काय केलं त्यांनी, काय करायला पाहिजे, एक बोल सुस्पष्ट बोलावा. एक बोल म्हणजे कोणता बोल, एक बोल म्हणजे ते नामस्मरण जे 20व्या शतकामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपादराव यांनी केलं. तो बोल जे आहे तो सुस्पष्ट बोल आहे.
तो बोल म्हणजे वैखरीचा विषय नाही, परापशंती मध्यमानी हो इतरी ह्यांच्या मधला तो बोल नाही. तो बोल म्हणजे ती अनिर्वाच्य वाणी आहे. मुख ना बोले कंचन हले जीवन हरे राम, हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम. तुम्ही म्हणत नाही का अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे म्हणतात प्रकरणाच्या श्लोकांमध्ये, पण अनुभूती यालाच माऊली म्हणतात. अजपा जपले संत समागम धरावा. त्याचा रिझल्ट काय येईल? जेणे परमानंद होय आगवा. याने या मार्गाने ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला त्या परमानंदाचा अनुभव होईल. तो अनुभव काय आहे? तो अनुभव काय आहे? तो अनुभव ते पुढे सांगतात. आला शीतल शांती जावा. अनुहत वाजते काळ अनुक्षीर विसरताळ. हे शब्द समजायला परंपरा लागते. परंपरेशिवाय हे शब्द अर्जुनाला सुद्धा ज्या वेळेला तो हे परंपरागत नामस्मरण केलं त्यावेळेला त्याला ते अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्यावेळेला त्याला ती अनुभूती आली. त्याचे एक विश्व एक आपण ऐसे अनुमान होते तेही आठवणी केले अंतःकरण मिळाले सहसा. खरंच मला तेव्हा वाटत होतं की तू वेगळं आणि मी वेगळं आणि मी विश्व वेगळं आहे. पण हे असं अजिबात नाही. हे जे काय माझं तुझे पण होतं ते निघून झालं आणि तो श्रीकृष्णाची अखंड एकूण झाला. त्यासाठी अष्टसात्विक पाळणं महत्वाचं आहे. सात्विका वर्णे माझी गांधळी वेदाचे जीवन आनंद झाला पोटी कव झाला कंठी अनवापते धरुणी आहे. टाकू श्वासोश्वास उद्भवावे देखा स्वरूप हे कमेरवणी एका विनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव. कोणते? स्तंभ, वेद, रोमांच, स्वरभे, बेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय हे 8 भाव एका वेळेला ज्यावेळी प्रकट होतात नामस्मरणाने आजही ते प्रकट होतात. लक्षात घ्या. माऊलींची समाधी होऊन किती वर्ष झाली तरी सुद्धा कलियुगाच्या शेवटच्या टोकापर्यंत आजपर्यंत तो अनुभूती होते. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं 20व्या शतकामधलं एक काम बघा. आठवतयती प्रेमाच्या या अशा प्रकारे आम्हाला आटा उचलल्या पाहिजे. पण समाजातील प्रमुख माणसं या गोष्टीला नावं लक्षात घ्या. झालंच पाहिजे का ते? बघा आता तुम्ही करताय ना परमार्थ तुम्ही करताय हे तुम्हाला झालं का? ऐसी नाव बोलता माझी भक्ती बघा कैसी होय विषय विरक्ती. मी देह ही 1 नंबरची वासना आहे ह्याचं तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजे तुम्ही बहिर्मुख आहात. ज्या वेळेला तुमचा अंतर्मुखपणा त्याच्यापेक्षा वाढेल आणि ज्या वेळेला तुम्हाला ती आतली गोडी लागेल बघा परंपरेशिवाय हे होऊ शकत नाही. या तशा प्रकारचे महात्म्य आयुष्यामध्ये येऊ लागतात. पण ज्या वेळेला तुम्हाला ती गोडी होईल
त्या वेळेला तुम्हाला विषय विरक्ती होईल आणि विषय विरक्ती होण्याची ही लक्षणं आहेत. जर झाली नाही ऐसी नम्रता माझी भक्ती, तर कैची होईल विषय विरक्ती, विरक्ती विण माझी प्राप्ती. हे निश्चित विरक्ती शिवाय माझी प्राप्ती होऊ शकत नाही. आणि ही सांडोळी भजना अवस्था नाना साधने प्रयास करता ही जी संतांची मेघ आहे, ही संतांची मेघ सोडून बाकी तुम्ही इतर कुठलाही धंदे केले, ही सांडोळी भजनावस्था नाना साया साधने प्रयास करिता मज अनुभवाची वार्ता. शब्द ऐका, माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांची. तुमच्या हातामध्ये देवाचा अनुभव येऊ शकत नाही असं भगवंताचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये येतंय म्हणून हे व्हावं लागेल. आणि मुक्ताबाई म्हणते, मुक्ता म्हणे झाली वाचून परमार्थ क्षीण वाटते. म्हणून संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अखंडितरित्या जे भजन चालू आहे हे भजन तुम्हाला या मार्गाने कळेल. आदी नारायणापासूनचा हा मार्ग आहे. हा मार्ग मधपर्यंत आलेला आहे. हेच नामस्मरण राम अवतारामध्ये वशिष्ठांकडून रामाला कळलं, श्रीकृष्णाकडून संदीपनी ऋषींना कळलं, संदीपनी ऋषींकडून श्रीकृष्णाला कळलं. तेच नंतर पुढे पुढे परंपरागत माऊलींपर्यंत पोहोचलं, तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचलं, नामदेव महाराजांपर्यंत पोहोचलं, नाथ महाराजांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा ह्या मंडळीपर्यंत पोहोचलं. आणि त्यानंतर हे नामस्मरण या वृषणकामध्ये वारकरी समाज आणावा संत श्रीपाद बाबा ह्यांच्यापर्यंत हे पोहोचलं. आणि जशा प्रकारे आईला आपल्या लेकराचं कळलं असतं, त्या कळवळ्याने परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी ही गोष्ट गळीमध्ये गल्ली गोळापर्यंत केली आणि म्हणून आमच्या मार्गापर्यंत ती आली. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा हे जर 20 शतकामध्ये आले नसते, हा मार्ग कदापि आमच्यापर्यंत पोहोचला नसता. आणि त्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे बाबूदादा आणि वाघ्यादादा ही मंडळी जी काही होऊन गेली, या मंडळीने दिलेलं योगदान आहे, त्यामुळे हा मार्ग मधपर्यंत पोहोचला. नाही तर ही गोष्ट कधीपर्यंत आता कसं वाटायला पाहिजे, परमार्थ झाल्यानंतर कसं वाटायला पाहिजे लक्षात घ्या. गुंतलो तो अर्जुन, काय अर्जुन म्हणते तसं आम्हाला वाटतंय का? काय अर्जुनाच्या फिलिंग होत्या? आधी ती सायकोलॉजी मी तेव्हा होती. सायकोलॉजी म्हणजे मानसिकता. नंतर काय मानसिकता झाली? हे सत्यत्व आहे, हे शरीर मी नाहीये, मी कोणतरी वेगळं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आत्मतत्व आहे, ती गोष्ट मी आहे. गुंतलो तो अर्जुन, मुक्त झालो तू सूझपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, काही आता उरलेलं नाही. हे झाल्यानंतर मग ते संसारी असावे आणि आसुरी नसावे म्हणजे काय भानगड आहे ही तुम्हाला कळेल. काय वेळोवेळा आखणीतरित्या भजन चालू आहे ते कच्च्याने तुम्हाला पक्का केलं जातं, जसं नामदेव महाराजांना केलं. आणि त्यानंतर अनुग्रहाचं भजन पूर्ण झाल्यानंतर पिकल्यानंतर हे प्रभुदाचं भजन दिलं जातं. नंतर त्या अर्जुनाला दिलं आणि त्याला त्या स्वरूपामध्ये स्थिर केलं. मग आता ह्या क्षणाला जरी देह गेला ना, अस्ति जन्म वृद्धी पदस्य आणि मृत्यू जन्म मरण या भानगडीत आम्हाला नाही, बीजबाजूनी केली नाही. आता आम्हाला जन्म मरण नाही, या इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. लक्षात येतो? मनुष्य देहाला येऊन इथपर्यंत तुम्ही नाही आलं, फक्त नॉनव्हेज आडवं येतं, बाकी काही नाही. आता आमचा अनुभव सगळं करा आम्ही करतो, पण नॉनव्हेज आम्हाला थोड्याला सांगू नका. तिकडं आम्हाला फिरायला गेल्यावरती खायला मिळत नाही.
ही कारणं सांगितली जातात. लक्षात घ्या. अहो हे खाणं आपलं नाहीये. कधी आम्हाला कळायचं फक्त एकदा ते पार केलं ना फक्त सुख आणि सुखच तुमच्या जवळ राहणार आहे. का नामामध्ये विठो भक्ताचे द्वारे घेऊन याकडे सुदर्शन. जे पण काही मग आडवा येऊ दे तो असा सुदर्शन घेऊन उभा आहे. पण त्यासाठी त्याला कशी हाक मारायची ही हाक तुम्हाला कळली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. बाहेरून करून काहीही नाही. म्हणून हा जो ठेवा ही बाबांची इच्छा होती की जो हा ठेवा तुमच्यापर्यंत येऊन यावा तो ठेवा त्यांनी पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि हा डिसिजन आता ज्यांच्याकडे हा ठेवा नाही त्यांनी आता हा डिसिजन घ्यायचा आहे. फक्त याची ज्यांनी ओळखी बस याची ज्यांनी नंतर पुढे अजिबात काही नाही. आणि एकदा का पूर्ण केलं निरंजन्या मी बांधलेले घर निर्गुण निरंतर राहिलो ते. मग कधी जन्म घ्यायचा किंवा काय ते आपल्या हातात आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझे चरण सेवा साधावया निर्गुण निराकार सदा माझे निरंजन. आणि परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांची कृपा इथे काय महात्म्यापर्यंत झाली. आणि जी काय नावरूपी चैतन्य मठपर्यंत परंपराला ट्रान्सफर झालं. स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो कारण या स्थितीमध्ये मला या मंडळीने सांगितलेलं आहे. सांगणं माझे बाबा ना चुकी काय माझे घोराला नामा म्हणे विठो भक्ताचे द्वारे घेऊन याकडे सुदर्शन विठोबा.
विषय तुम्ही चैतन्य आहात. चैतन्याची अनुभूती चैतन्याने होते. यापुढे जे ते चैतन्य आहे प्रकट होण्यासाठी चैतन्य लागतं बाहेरून, तर ते प्रकट होईल. हा परमार्थ आहे. हे सांगण्याचं यासाठी यांचा सगळा प्रयत्न आहे. उपाधी आणि देव 36 कधीही भेट होऊ शकत नाही. बहिर्मुखतेचं जे पण काय ते उपाधीमध्ये इन्क्लूड होतं. अंतर्मुखमय होणं म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं, म्हणजे देवाजवळ जाणं आहे. हे एवढं फक्त तुम्हाला जरी या रूपे सेवेतून जरी कळलं तरी माझं हे कीर्तन कारणी लागलं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आज जेवढी धन्यता द्यावी लागेल या कुटुंबाला तेवढी धन्यता, कारण आई वडिलांचं कार्य हे कोणी करत नाही. एकदा का ते गेले झालं. पण आज खरंच खूप धन्यता का द्यावी लागेल, कारण त्यांच्या घरामध्ये बीज मंत्रांचं खूप पूर्वीपासून आहे. ह्यांच्यापासून हा पुढे जो विषय आहे, नंतर मग पुढे दिवा मंडळीला वगैरे खूप पूर्वीपासून यांच्याकडे आहे. म्हणून यांना वाटतंय की ही गोष्ट तुम्हापर्यंत करावी. त्यांनाही वाटतंय काही कन्फ्युजन वगैरे असेल कीर्तन संपल्यानंतर आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच तुम्हाला तशा प्रकारे असेल तशा प्रकारे तुमची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू. आम्ही प्रत्येक वेळेला बोलतो पण कोणी येत नाही, कारण आडवं काय येतं हे तुम्हाला मला तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणून वडाची पाने मनुष्य जन्म सुखरियावर मावेरा पडे आत्माराम संसार संग्राम होऊ नका. संसार या कार्य सोनी नसावे न करावे वेळोवेळा या जन्मोची करा तुम्हाला संसार संग्राम नामा म्हणे विष्णू भक्ताची द्वारी संसार या कार्य सोनी नसावे न करावे वेळोवेळा. मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण हे जे काय एक दीड तास तुम्ही माझं ऐकून घेतलं, तुम्ही जी काय मायासमोर गप्पा बसले होते आणि जे काय तुमचे डोळे माया डोळ्याला लागले होते
कृपा आशीर्वादाने मी तेवढं बोलू शकलो. नाहीतर भरपूर डिस्टर्बन्स असतो, वक्ताचीच लिंक सुटून जाते. पण तसं काही घडलं नाही, कारण ती तुमची सगळ्यांची कृपा आहे. परमपूज्य आदरणीय संत शेखरबाबा यांची कृपा आहे. त्या संतांच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या कृपाने जे मी काय बोललो, तर एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, पण हे संत महात्मे भाग्यात आले म्हणून संत कृपा दीपकू शोधवळू असे. कारण ज्याची दीपकलिका दापुटी बहुत त्याचे प्रगती, त्याचा हा परिणाम आहे. म्हणून त्याची सत्कृती ठोकडी म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम करून ते पुढचे अधिकते करून यावे तुमचे बालका बोलवणारे कले सुधारे किती पावले हे शोध करून मावले गेलेली राम सांगा ते मार्ग रामजी समोर दिसू लागली वाट त्याचा प्रेमाने चालू लागलो सपाट एखादे नागरने पावलो पंढरीचे जरे भांती पासून गेले तले गुरु आत्मस्वरूपे विभागले हरो विठ्ठल जय बाबा महाराज सब साधु संतन